मला वाटते जे खरोखरच कार्यकर्ते अन्याय झाले असतील त्यांची आम्ही माफी मागू. ज्यांना खरोखरच काय नुकसान झालं असेल त्याची आम्ही नुकसान पाहिजे करू. कारण अशी परिस्थिती आज आपल्या समोर आली आणि आम्ही दोघं ते सांगण्याचे आलो की काही जण विधानसभेच्या पूर्वी त्याच्या विधानसभेच्या पूर्वी आमच्या गटातून तिकडे गेलेले होते, तिकडून इकडे आलेले होते, सासूसाठी वाटणी केली, सासूसाठी वाटली ना, असं अनेकांचा स्वप्न बोलायची आणि सत्य आहे माझ्यासोबत दिसतंय त्याचे. त्याची आता काही सांगण्याची आवश्यकता नाही. सासू सुद्धा कमी बहुती. त्यामुळे आपण अतिशय प्रेमानं राहू, संघर्ष आपण विसरून जाऊ. तर ज्या घटना घडल्या त्या विधी लिखित होत्या आणि आता जे होणार आहे ते विधी लिखित आहे. जे होणार होतं ते आपण टाळू शकत नव्हतो आणि जे आता होणार आहे ते आपण टाळू शकणार नाही. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.